समर्थ श्री स्वामी 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 समर्थ गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमोस्तुते। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दंडातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमोचनं सर्वदी साक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तायन रक्तवर्ण पद्मनिध सुहास्य वदन कदा टोपी चमाल दंडक मंडलधर कट्याक रक्षत्रे रक्तपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषेनानंतरेशाना मातिका अनंता जो सकल विश्वासाजनिता समुद्रकन्या ज्यांची कथा जो सर्व काळ कथा ग्रंथारंभी नमूत हा महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी शिल्पी सारामृत पूर्ण हो निर्विघ्नपणे हे जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुता नमी येले जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर तेवी असती मात पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर तर चन्नी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर ती देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिले धर्म संस्थापना करणे विभागी अवतार घेणे नानाविध वेश नसणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जगा अत्रिकुमार अक्कलकोटीचा चर प्रसिद्ध झालं स्वामी रूपी कोटी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोणावर वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमन करून करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गाव याची योजली करता अनेक वेळा तूच एक स्वामीनाथ माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून असतो ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्य करोनी आता नमू साधुवृंद जासी नाही भेदावेत ते सात्मक आनंदमय सदोयुक्त राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या निनमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटांचं नविले कवी कालिदास ज्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही मोड डोलवितील मान तयांचे चरणानं मिळेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम ग्रंथानंबी तयानमित वरद प्रसादा कारण अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करून आपण हृदयच राहून एक ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसली परी अमृत जाणून आदर धरावा जशी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पाहावी स्वामींच्या लीलाभूत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व निताग्र तपसलेल्या समुद्रचा त्या महोदतीनं पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावयास मानसुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम आनंदे भक्त परिसर प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामनाधरणी जे भजती होय त्यांची मंडळ कृती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटी माचारी राजप्पा मोदी यांची खरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचप आदर तयाचा केला की त्याच सरी एक पारसी आला होता दर्शनास इथे येण्यापूर्वी मंडळसी महाराजांनी सुचविली 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकी हरी दोघांशी बैसवून दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उपदासी वाटले जोजी साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामीने हसमुखन उत्तरे दिले तया लागून आम्ही कर्दळीवळा प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी सगळे शहरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पाहून नानक तिथे हिंदोने हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारे ज्वर हिंदलो तिथे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलं गोदावरी तटाकाप्रती जीची महाप्रख्याती पूर्णांतरी वरलेली केले गोदावरीची स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादशी पातळलो येऊन या मंगळवेळाचा बहुत दिवस केलावास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहील तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिले तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिले मोगळ देश हिंदोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले तरीपासून या नगरात आनंद राहू आनंद ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येथे परित्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही अतिवय कमरेवरी ठेवून कर दर्शन दिती तयासी इति श्री स्वामी श्री सारामृत नाना प्राकृत कथासम आनंद भक्त परिसर
द्वितीय अध्याय गोढा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभोस्तु शुभोस्तु। अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। धन्यजयंती या जगती स्वामीचरणी यांची भक्ती, त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामीभूती लोका चमत्कार दावित। काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तविकरिता आपाटोळ झाले भक्त, तेथेची साकले वृत्ते अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी। अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे, टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठून। बहुत वर्षे सेवकांनी परिणच मानिले तेथून या निघाले अक्कलकोटापती आले। ग्रामद्वारी बसले यतिराज स्वच्छ, तेथे एक कवित होता तो करीत यांची थट्टा। परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजलं, पूरपुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे ग्रहाप्रती। स्वामींशी सांगून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर, योगायोगाधिक काही चोळापाने केले नाही। परी भक्तिस्तव पाही स्वामी आले चरणाते, तयांची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करते। तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसा, तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराची गादीवरी। दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती, जे चोळापाचे ग्रहाप्रती आले कोणी येते। लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात्र दुपासी कळा होतात की आपुलिया नगरात यती विख्यात पातळी। वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय म्हणे, गावात यती येऊन फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही। आता जाऊन लवलाही भेटू तया यतीवर, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊन आत्ताच देती दर्शन, राव मुखातून वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेवली। सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी स्वामी भक्ती केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दूरी चरणी भक्ती जगली ते, सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली। षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपा येती। श्री स्वामी चरित्र अमृत नाना टाकून कदा समक प्रेमळ भक्त परिसुद। तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण श्री रस्तु शुभवस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येती, आता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। तत्अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आली येती, नृपला दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी। चोळापा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, ते तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडेत त्याते। चोळापाची सद्वृत्ती कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्त अन्न स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती दशदशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, भावे म्हणून या लग्न येती दूर देशाहोनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय संसारात असले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती। तेथे यतिराज पुरीती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ, नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करतात। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसत असे। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी झाले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पात्री समर्थांची सरी। तेही दोघे अविचारी होते बराबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छुन जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात। समाज दाटला बहुत एकची गती झाली, दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती। वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती। कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुके पाहती मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती। मोडली गजरांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिली केवळ उपवासी, रात्र होता संन्यासी तयासी अन्नोदक वर्ज असे। जे पातले करू छळण त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्तीत जन अवतरले येतीवरी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण वस्तु श्री रस्तु शुभवस्तु। अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः। भवकांना वैश्वानरा अज्ञान मेच्छदका भास्करा, पूर्ण साक्षी परस्परा भक्त खरा सदय तू। अक्कलकोट नगरात एक तपपड्यान स्वामीराज वास करीत
भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव येती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला, दिवाणानी सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती, कोणी जाऊन कोटासी येथे आणि हमीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एक लाखोन गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर रूपलागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणि तयासी निश्चय मनासी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो रूपवर. तैसे सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सकळल्याने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर, अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया. ते अक्कलकोटापती नृपती स्वामींची ज्यांची भक्ती, राजघराण्यातील होती त्याही करीते स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मनासी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणे युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये असमर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा. ऐशी आणि काही न झाले, केले तितके वर्त गेले. तात्यामनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांतिक आठवणी चोळापटती. त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगितली त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळापासी लागली आशा. त्यांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल व मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. मल्हारराव नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभोस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरोनीशी हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामीचरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16वी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावांची या मनी आम्हाविषयी भावडसे, म्हणून यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेने जाय स्थितीसी, परी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांचे केले, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहसी ब्राह्मण वैसैल गुरुचरित्र आरंभिले. भावया स्वामी कृपा, परी यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्र, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकळ जनांचे, तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. एक युक्ती न्यावे पळवून येतीसी, असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयास मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेहना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहन्यातून उतरल्या वागते अक्कलकोटी आली. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाडे जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्याने. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुरती. सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकायाची धरणी हा आपण पुढे झालं. ते येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णतटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता पाहुणी डोळा काय बोलले समर्थ, अरे बेडी आणून सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणून पळाले. तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वरे यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावरी आळ आला. त्या कृतामजी यशवंताला गुन्हेगार लेखिल. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामीचरित्रामृत नाना प्राकृत कथा सदा भक्त परिषद षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्रामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभवस्तु शुभवस्तु शुभवस्तु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जय निर्गुण जय जयाजी सनातना. जय 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 घरना लोकपाला सर्वेच्या. अक्कलकोटी मालोजी नृपदी समर्थ समर्थचनी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसांदिवशी. हेरळीकाराधिक शास्त्रासी वेदने देऊनी ठेविले. त्या समयी बुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकास उपदेशिते. त्यांसी जाणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुतर करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरीत वेदांत चर्चे ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. घ्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना देती. श्रेष्ठजन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया व्यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुख्य काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र होती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी. भोळ पडली लोकांसी. लागले वर्तभक्तीसी याने ढोंग माजविली. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वरी बाहेरी. लोका म्हणती हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला आहोत. पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असेन. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्पातला म्हणी स्वामींची तुच्छ मानिती. नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटली काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द न बोलवे जवळी होते ते पारशी. जागृत आली तयासी त्यांनी थोर बुवासी. सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडत. असं दुसरेच दिवशी बुवास आले स्वामीपाशी. पुस्ता मागील प्रश्नांची खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदा तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृश्चिकाशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितसे मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलवे. यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची. बुवाप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदवित. तया समयापासून भक्ती जगली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदायोग्य झाले. इति श्री स्वामीचरित्रामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोद भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.